श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो देवेभ्यो नमो नमः। श्री गुरुभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदे नृतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावर गंडमंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिः देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती निषेचजाड्यापः मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्वहं वन्दे परमानन्दमाधवं। प्रभु घोर शेगाविता कुत्राहे अनन्यास रक्षे तुझे प्रीताहे। करुणाकराया विलासार्थ भावे महाराज माझे जवळी राहावे। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शरणागत
Shut
थोर असे कला साधक कला उपासक
आणि मनापासून समाजाची सेवा करणारे समाजसेवक, दोन्ही साथीदार आणि जमलेल्या सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ श्रीरामांना वंदन करतो आणि या वर्षीच्या कीर्तन सेवेला प्रारंभ करतो. आजच्या कीर्तन सेवेसाठी अभंग मुद्दाम लक्ष देऊन घेतलाय. कारण कीर्तन कुठे करायचं हे मला माहिती आहे आणि मी इथलाच असल्यामुळे मला इतकी माहिती आहे. त्यामुळे अभंग घेतलाय, आमुचाची आम्ही केला भाव बळे. अभंग कुणाचा आहे तर जनतेत फार अभंग अनेकांना माहिती नसतील अशा चोखामेळ्यांचा अभंग आहे. खरं तर चोखामेळ्यांचा जन्म देखील वेगळा आहे, पण तो सांगून आता घड्याळ पुढे जात आहे. ते पाळलं पाहिजे आपल्याला. पण फक्त त्यांचा भाव किती चोख होता, मुळात त्यांचं नावच चोखा होतं. कारण भगवंताच्या प्रती ज्यांचा अतिशय चोख भाव असतो तो चोखा. आणि याची भगवंतांनी कशी पावती दिली ते फक्त त्यांचा मृत्यू सांगतो आणि पुढे जातो, मग अभंगाकडे जातो. चोखामेळ हे अतिशय हीन जातीमध्ये जन्माला आले होते. म्हणजे मेलेली जनावरं जी गावाच्या बाहेर फोडीच्या काही टाकली जात होती त्यांचं कातड सोडवायचं या कुळात ते जन्माला आलेले. पण भक्ती अतिशय उत्तम होती विठ्ठलाची. आणि एक दिवस आपल्या काही लोकांसमोर म्हणजे 20-25 लोक बरोबर होते, यांचा समोर एका डोंगराच्या खाली गड्याच्या खाली असे हे काम करत असताना तो डोंगर कोसळला आणि त्याच्यामध्ये त्या सगळ्यांचा मृत्यू झाला. आपल्याकडे देखील काही घटना घडतात. महाजावे आपण माहिती अख्खाच्या अख्खा डोंगर कोसळतो, घरच्या घर गाडली जातात. तसे सगळेच्या सगळे गाडले गेलो. पण विठ्ठलाला लक्षात आलं आपला चोखा गेला. भक्ती किती चोखोची चोखोची बघा, आपल्याला ते बघायचं. त्यांनी नामदेवाला सांगितलं, कारण नामदेव विठ्ठलाशी बोलायचे. अरे नाम्या, माझा चोखा गेला. नामदेव महाराज म्हणाले होय, नाही मग त्याची आठवण त्याची स्मृती म्हणून काहीतरी घेऊन यायला पाहिजे. नामदेव महाराज म्हणाले पण चोखा जाऊन 10-15 दिवस झाले. पण विठ्ठल म्हणाले नाही, त्यांच्या अस्थी घेऊन ये माझ्या इथे. पण नामदेव महाराज म्हणाले ते जाऊन 15-20 दिवस झाले. त्या काळात काय गाड्या नव्हत्या लगेच जायला. आता मी इथे पोचणार आणि त्या डोंगराखाली 15-20 जण काढले गेले तर त्यातल्या चोखोबांची नेमकी अस्थी म्हणजे हाड कुठची हे मला कसं कळणार. विठ्ठलाने सांगितलं अरे माझ्या चोख्याने माझी चोख भक्ती केली आयुष्यभर. तेव्हा तू असं कर, मी सांगतो ते कर. तिथे जा, तिथे जी हाड असतील खडून काढल्यानंतर ती आपल्या कानाला लावून बघ. ज्याच्यातून विठ्ठलाचं नाव येईल ना ती माझ्या चोख्याची. आणि नामदेवाने तिथे जाऊन ती हाड आणली आणि आजही पंढरपूरला गेला तर पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पायरी जी नामदेवाची पायरी आहे तिथे खाली चोखामेळ्यांची जी समाधी आहे तिथे ती आहे. म्हणजे भगवंताने केल्यानंतर तो ज्याला जवळ घेतलं इतकी चोख भक्ती त्यांच्याकडून झाली. त्यांनी तुम्हाला आम्हाला सांगितलं आमुचाची आम्ही केला भावबळ. दुसऱ्याने करायची गोष्ट नाही. भगवंताप्रती भक्तिभाव हा आपला आपण दृढ करायचा आहे, चांगला करायचा. आणि हा अभंग मी इथे म्हणूनच घेतला की तुमच्या उत्सवाचं स्वरूप मी बघतोय. यंदा 25वे वर्ष आहे, तिसऱ्यांदाच मी इथे कीर्तन करतोय 25 वर्षात. पण गावात रोजच आहे. उत्सवाच्या वेळी तुमच्या प्रत्येकाकडून होत असणारी कृती अगदी बाहेर रस्त्यावर रांगोळी काढण्यापासून या सगळ्या ज्या काही गोष्टी तुम्ही करताय लक्षात घ्या. सगळ्याच ठिकाणी उत्सव होतात, उत्सवातली कामं देखील केली जातात. पण त्यात 2 प्रकार असतात. एक वृत्ती अशी असते की मला सगळी कामं करायला लागतात म्हणून केली जातात. आणि दुसरी वृत्ती अशी असते मी करतोय म्हणून होत आहे. या दोन्ही वृत्ती चुकीच्या आहेत. लक्षात घ्या. माझ्याकडून भगवंताची सेवा होते म्हणून मी करतोय हा भाव त्यांच्यामध्ये असेल ना मग झाडू काढली तरी त्याला गोष्टी होते. आणि हा भाव तुमच्याकडून जपला जातो हे मी रोज टिकतोय आणि म्हणून तुमच्या इथे हा अभंग घेतला. आमुचाची आम्ही केला भाव बळे. कारण पुढच्या अभंगामध्ये सांगितलंय आणि भगवंत दुसरं काही बघत नाही. लक्षात घ्या. भगवंत भाव बघतो आणि बाकी सगळ्यांना फसवता येते. पण भगवंताला फसवता येत नाही किंवा तो योग्य ते टिकतो. एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि पुढे जातो. एक राजा होता आणि त्या राजाने सांगितलं की मला एक मंदिर बांधायचं आहे आणि गावातल्या सगळ्यांना सांगतो गावात मंदिर बांधायचं ज्याला जे जमेल ते त्यांनी करा.
ज्याला ते येतं ते, कुणाला दगड उचलायला जमेल, कुणाला कुंभार काम जमेल, कुणाला सुतार काम जमेल, काही बोल होते कोणी करेल. राजाची आज्ञा झाली, सगळेजण कामाला लागले. मंदिराचं बांधकाम सुरू झालं. ते मधलं जे आपण हे आहे ते सुरू झालं. आणि त्या गावामध्ये एक 70 वर्षाचा शिल्पकार होता, ज्याच्या हातामध्ये दगडातून मूर्ती तोडायची कला होती. हे असा मधला गाभारा बांधून झाल्यानंतर त्या कोपऱ्यामध्ये मागच्या बाजूला अंधार होता. त्या काळात ते गोष्ट लाईट नव्हते, एकदम अंधार होता. त्या 70 वर्षाच्या शिल्पकाराने काय केले, दिवली पेटवली. त्या काळात लाईट नव्हते आणि त्या दिवलीच्या उजाडामध्ये तो तिथे एक मूर्ती तोडायला लागला देवाची. आणि त्याच्या हातामध्ये इतकी चांगली कला होती की चेहरा करून झाल्यानंतर लक्षात आलं की अतिशय सुंदर शिल्पकार आहे. मग येणारे जाणार असतातच कामावर ठेवायला बघायला येणारे लोक. त्याने बघितलं, सांगितलं, अरे तुझ्या हातात इतकी चांगली कला आहे, तू इतकी चांगली मूर्ती करतोय, पण ती तू चुकीच्या जागी करतोय. कारण ती मूर्ती करायला तुला सो दिसत नाही म्हणून तू दिवा ठेवलाय. मग नंतर येणारा जाणाऱ्याला ती मूर्ती दिसणार नाही आणि तुझी कला वाया जाईल. त्याच्यापेक्षा तू पुढच्या मंदिराच्या पुढच्या भागात कुठेतरी सगळ्याला दिसेल अशा ठिकाणी का करत नाहीस. त्यांनी सांगितलं, तुमचं बरोबर आहे. ज्याला कुणाला तरी काहीतरी दाखवायचं आहे, असं काम करायचं आहे, त्यांनी ते पुढेच केलं पाहिजे. पण माझ्या मनामध्ये तो भाव नाही. मी ज्याच्यासाठी काम करतोय त्याला अजून काळोखामध्ये मी मूर्ती कोरली तरी ती दिसणार आहे. कारण तो काय बघतो, तो भाव बघतो ना. माझ्या मनामध्ये शुद्ध भाव आहे की माझ्याकडून भगवंताची मूर्ती कोरली जावी. ती मला लोकांना दाखवायची नाहीये. ज्याला दाखवायचं त्याला माझा भाव कळतोय, मला बास झालं. मला तुम्हाला नेमकं तेच सांगायचं आहे. गोष्टीवरून तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्ही जे चालू ठेवलं होतं ना ते चालू ठेवा. कोणी बाकी बघितलं नाही, बाकी कोणी काही बोललं तरी तो बघतोय, तो त्याची पावती नाही, हे लक्षात घ्या. आणि तो भाव बळकट करा. माझं मला सांगा, उत्सवाच्या वेळेला आपण इथे भजन, कीर्तन, आरती, नामजप सगळं करतो. नाहीच केलं तर मी थोडं फास्ट बोलतो, उलट नाहीच केलं तर काय होईल. मला सांगा, कोरोनाच्या वेळेला इथे काही केलं नाही. आपण आला होता का रामपुराच्या घरी सांगायला, अरे तुम्ही ते आज हे केलं नाही, ते केलं नाही, आला होता सांगायला? नाही. म्हणजे या सगळ्या ज्या गोष्टी करतो त्यातलं त्याला काहीच नकोय, त्याच्यासाठी या गोष्टी करत नाही आपण. मग एखाद्याच्या मनात प्रश्न चाला पुढच्या वर्षीपासून सगळं बंद कर, तर तसं नाही. पुढचा भाग फार महत्वाचा आहे. मग आम्ही का करतो, आमचे 3, 4, 5, 7 दिवस होऊन आम्ही सगळं का करतो, तर त्याचं उत्तर अभंगामध्ये याच्यातून आमच्या भक्तीला बळ मिळावं म्हणून आम्ही करतो. हे आमच्यासाठी करतो आम्ही, त्याच्यासाठी नाही हो. हे उत्सव काय, हे सगळं काय आहे, तर आमच्या भक्तीला त्याच्यातून बळ मिळतं. भजन, कीर्तन, आरती, नामजप काय. थोडक्यात म्हणजे बघा, मोबाईलला आपण रिचार्ज लावतो की नाही, किंवा बॅटरी डाऊन झाली तर ती चार्जिंगला लावतो की नाही. मग वर्षभरातलं हे आमच्या भक्तीसाठी मारलेलं रिचार्ज आहे. आमच्या भक्तीला बलवान करायचं असेल, आमच्या भगवंताप्रती असणारा आमच्या मनात जो भाव आहे तो जो बलवान करायचा असेल, तर त्यासाठी या गोष्टी करायच्या आहेत आणि त्या भगवंताला आवडणाऱ्याच करायच्या आहेत. अत्यंत महत्वाची गोष्ट किंवा अंडरलाईन. याचा अर्थ उत्सवामध्ये तुम्ही काही करू नका बाकीच्या गोष्टी असं माझं म्हणणं नाही. त्या कराच, मनोरंजनासाठी त्या करा, पण मनोरंजनासाठी, दोन शब्दातला फरक लक्षात, त्या मनोरंजनासाठी करा. पण मनोरंजन हवं असेल आणि ते भगवंताच्या कृपेने व्हायला पाहिजे असेल तर मात्र भक्तीच्या गोष्टी केल्या पाहिजे. आणि त्या केल्या तरच तुमच्या भक्तीचा भाव हा बळकट होईल, जो तुकोबाने सांगितला. आणि तो कुणी करायचा आहे, त्यांनी अभंगातच सांगितलंय, आमुचाची आम्ही, दुसरे कोणीही येऊन ही गोष्ट करणार नाही. आणि ते तुमचे ते मला खरंच दिसून येतं, म्हणून मी तुमच्यासाठी अभंग निवडला. आणि भगवंत भाव बघतो. खरं तर भक्ती वेगवेगळ्या प्रकारची करता येते. नवविधा भक्ती सांगितली आहे शास्त्रामध्ये. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पाद सेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. मनुष्याला भगवंतापर्यंत जाण्यासाठी 9 प्रकारची भक्ती करता येते, ही मी याच्यात सांगितली.
यातली पहिली भक्ती आहे श्रवण. श्रवण म्हणजे तुम्ही सगळे इथे बसून आता जे काही करताय ते, याचा अर्थ बाहेरून ऐकणं म्हणजे श्रवण नाही. मग ते ऐकणं होईल, ते श्रवण नाही. भगवंताचं गुणवर्णन, लीला वर्णन इथे बसून श्रवण केलं, त्याच्यावर चिंतन मनन केलं आणि त्याच वेळेला आपल्या मनामध्ये भगवंताप्रती चांगला भाव निर्माण होतो. आता इथे कीर्तनाला बसलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी रामाप्रती भाव येतो, लक्षात घ्या. तर ते श्रवण आहे, ही पहिली भक्ती आहे. फक्त ती करताना सुद्धा अहंकार किंवा गर्व करायचा नाही. दुसरी भक्ती जी मी आता करतो कीर्तन, ही करताना आम्ही देखील तेच सत्य पाळायचंय. हे करत असताना आमच्या मनामध्ये भगवंतच असला पाहिजे. माझे साथीदार कोण आहे, समोर कोण बसले, मला किती विधानी येतील, मला नंतर काय करायचंय, या गोष्टी मी आता माझ्या जर मनात आल्या तर मी कीर्तन नाही करू शकत किंवा मग ती भक्ती होणार नाही, ती बडबड होईल लोकांसाठी. पण मला भक्ती म्हणून करायची असेल तर त्याच्यात भक्तीचाच भाव असला पाहिजे. नवविधा भक्तीतली कोणती भक्ती, याच्यातून भगवंतापर्यंत जाता येतं. खरं तर या प्रत्येक भक्तीवर एक एक तास बोलता येतो, श्रवणापासून आत्मनिवेदनापर्यंत. आणि हे भक्तीचे प्रकार बघा. चुकून कधीतरी एखाद्या कीर्तनकारांकडून असं म्हटलं जातं की हे भक्तीच्या पायऱ्या आहेत. पण त्यांनी पायऱ्या म्हटल्या तरी आपण त्याला पायऱ्या समजायच्या नाही. तर पायऱ्यांचा अर्थ काय होतो, हळूहळू एक एक स्टेप येणं. इथे ते नाहीये. श्रवणाकडून कीर्तनाकडे, कीर्तनाकडून विष्णू स्मरण असं नाहीये. या पायऱ्या नाही, हे प्रकार आहे. कुठलाही प्रकार करून भगवंतापर्यंत पोहोचता येतं. म्हणजे तुम्ही नुसती कीर्तन ऐकलीत तरी तुम्हाला भगवंतापर्यंत पोहोचता येतं. असा प्रत्येक भक्ती प्रकारामध्ये आहे. पण आपला महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, यातली कुठचीही भक्ती करत असला तरी त्याच्यात जर भाव नसेल, भक्तिभाव, तो उपयोग नाही. मला पैसे मिळतात म्हणून मी जर कीर्तन करायला लागलो तर माझी भक्ती होणार लक्षात. तसंच ऐकतं नाही. आणि आपला अभंग तोच आहे, आमुसाची आम्ही केला भाव बळे. आणि माणसाला बाकी काही कळलं नाही ना तरी भाव करतो. तुकोबांनी पुढच्या याच्यात तेच सांगितलं, भावाची कारण. एकदा सांगितलं नाही, दोनदा सांगितलं. अभंग ऐकला असला तर भावाची कारण. बघा, मी तुम्हाला मोठे दोन स्पॅन देतो. एक सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि एक जन्मल्यापासून जेव्हा मृत्यू होईल तोपर्यंत. दोन्हीपैकी काही बघा. या सगळ्या दोन कालखंडामध्ये म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत आपण दिवसभरात ज्या सगळ्या गोष्टी करतो त्या प्रत्येकाने आठवा. आपण एखाद्यावर रागावतो, एखाद्यावर प्रेम करतो, एखाद्याबद्दल आपल्याला दया येते, एखाद्याबद्दल सहानुभूती वाटते, एखाद्याबद्दल आपलेपणा वाटतो. आयुष्यामध्ये जगताना किंवा सकाळपासून रात्रीपर्यंत या सगळ्या गोष्टी आपल्याकडून का होतात, तर आपल्या हृदयातला भाव. लक्षात घ्या, एखाद्याबद्दल राग कधी येतो, त्याच्याशी चिडून कधी बोलायला लागतो, जेव्हा हृदयामध्ये त्याच्याबद्दल तिरस्कार किंवा द्वेष भाव निर्माण होतो. एखाद्याबद्दल प्रेम कधी वाटतं, तर हृदयामध्ये अधिक प्रेमभाव निर्माण होतो आणि मग तो माझा, ती माझी असं वाटायला. म्हणजे आपल्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट ही फक्त भावामुळे होते. लक्षात घ्या, कुठची गोष्ट याला वर्ज नाही. आणि म्हणून तुकोबांच्या अभंगामध्ये सांगितलं, भावाची कारण. तुम्ही काहीही करायला तिथे भाव नसेल ना तर त्याचा उपयोग नाही. साधा नमस्काराची गोष्ट सांगतो आणि पुढे जातो. मी इथे आलो केलं आणि गेलो, काही उपयोग नाही. हे फक्त शारीरिक कृती झाली. हात मिळवणं ही शारीरिक कृती झाली. त्यावेळेला माझ्या मनामध्ये भगवंताला मी वंदन करतोय हा भाव नसेल तर काय उपयोग असं करू. तो नाही सांगाले, अरे इथून जाताना मला नमस्कार केला मी परत मागे फिर, त्याला गरजच नाहीये कशाची. म्हणजे फक्त शरीराची कृती उपयोगाची नाही. लक्षात घ्या ना, आता मी याचं सुंदर उदाहरण देतो, तुम्हाला सगळ्यांना पडते. समजा आपल्या घरातल्या मुलाचा आपल्याला राग आलाय आणि त्याला तुम्हाला अशी वाजवायचे, दोन फटके द्यायचे. त्यावेळेला तुला मी मारते हा असं येईल का?
रागीतच भाव वेगळा त्यावेळेला, आणि तो आला तरच त्याला कळेल. लक्षात घ्या, आपल्या प्रत्येक गोष्टीला भाव महत्वाचा आहे. कुणालाही जेव्हा आपण या नमस्कार असं म्हणतो तेव्हा त्याच्या प्रती असणारा आदरभाव कळला पाहिजे. लक्षात घ्या. मग आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीला काय कारण असेल तर भाव कारण. आता भावामध्ये 2-3 प्रकार आहेत. अर्थभावाचे वेगवेगळे आहेत, तेवढे सांगतो. पहिला भावाचा अर्थ सगळ्यांना माहिती असणार तो म्हणजे दर. आपण म्हणतो ना आज सोन्याचा दर काय आहे, किंवा शेअर मध्ये आज भाव घसरलाय का काय, म्हणजे भावाचा एक अर्थ दर या अर्थी आपण वापरतो, पण तो आपल्याला नको आहे. दुसरा, आज समजा तबला वाजवायचा इथे आणि याला सांगितलं मी या तबला वाजवायला, याला तबला वाजवता येतो, पण सांगितलं मी नाही येणार, मला नाही जमणार, तर मी काय म्हणतो यांना गर्व झालाय, भाव चाललाय असं म्हणतो ना. एखादा माणूस त्याला ते काम येतोय, त्याला करायला सांगितलं पण तो आला नाही, म्हणजे तो भाव खातोय. हा भावचा दुसरा अर्थ आहे, गर्व. भावचा तिसरा अर्थ आहे एखादा मुलगा दुसऱ्या एखाद्या छोट्या, तो ना तो माझा भाव आहे, तो भाऊ आहे असं त्याला म्हणायचं असतं, तो ना माझा भाव आहे. हा भावचा तिसरा अर्थ. लक्षात घ्या, भाव या एका शब्दात तुम्हाला 3 अर्थ सांगितले, पण यातला कुठलाही अर्थ आता आपल्याला नकोय. मग आपल्याला काय हवंय तर आपल्याला भगवंताप्रती आपल्या हृदयात उत्पन्न होणारा भक्तीचा भाव आहे. वेगवेगळे भाव सांगितले. कधी कधी माझ्यावर पण असा आरोप होतो की हा बुवा ना, त्या बुवाचा पण भाव असतो ना, पण हा बुवा अजून तरी आपला भाव सांगायला लागला नाही. याचा अर्थ काही ठिकाणी मला असं ऐकायला लागतं देवच्या भावात येणारा बुवा असतो, पण सगळं भगवंताला कळतं, त्यामुळे त्याच्याकडे आपण लक्ष नको देऊया. पण आपल्याला अपेक्षित काय आहे तर भक्तिभाव आपल्या मनात, आणि तो प्रत्येकाने आपल्या मनामध्ये निर्माण करायचा आहे, आणि तो रामाला कळतो. लक्षात, आणि त्याला फसवता येत नाही. तुम्ही एखाद्या माणसाला फसवू शकाल खोटं बोलून, त्याला अगदी इतकं दाखवाल की तू किती माझा आहेस, तू किती माझा आहेस, इतकं गोड गोड बोलून काही माणसं असं दाखवतात की तू किती आपला आहे, म्हणजे तो माणूस फसतो समोरचा आणि तो आपल्याला भाळतो. पण देवाच्या बाबतीत हे कधीही शक्य नाही. देव कधीही फसणार नाही, कारण त्याला कळतं. आणि म्हणून देवाप्रती शुद्ध भाव असावा, भक्तिभाव असावा. किती भाव देवाला कळतो की कृष्णाकडे सुदामा त्याचा मित्र गेला. कृष्ण राजा होता आणि सुदामाला त्याच्या घरामध्ये अनेक वर्ष काही खायला सुद्धा नव्हतं. या परिस्थितीतला सुदामा कृष्णाला भेटायला गेला, पण मित्राला भेटायला जाताना काहीतरी घेऊन जावं, पण त्याच्या घरात काही नव्हतं. म्हणून बायकोनी 4 घरं फिरून अपमान सहन करून एका ठिकाणी सांडलेले कोळसे कुठतात ना, पूर्वी कुठायचे आता नाही कुठत, तर त्यातल्या ज्या कण्या होत्या त्या कण्या जमवून आणल्या, त्याची पुरचुंडी बांधली आणि कृष्णाकडे घेऊन गेला सुदामा. ऋणतरी मुठभर पोहे, ऋणतरी मुठभर पोहे, बदल्यात हे मनगरी, बदल्यात हे मनगरी, मुदलात मुक्ती दे रे, मुदलात मुक्ती दे रे, की कोण्या सावकाराची रीती. काय दिलं सुदामाने? कण्या दिला फक्त, बरोबर कण्या एवढ्याच्या त्या सुद्धा. आणि बदल्यात भगवंताने काय दिलं? सुदाम राहत होता ते अख्खं गावच्या गाव सोन्याचं केलं, घर सगळी सुदाम नगरी मुठभर कण्यांच्या बदल्यात. कारण भगवंतानी त्याने काय आणलं ते बघितलं नाही, त्याचा भाव बघितला. म्हणून कधीही देवळामध्ये जाताना, देवाला काही देताना मनामध्ये अहंभाव ठेवू नका. मी देवाला हे दिलं, मी देवाला ते दिलं, नको. त्याला काय करणे हो, उभे त्याच्याकडे. पण मग द्यायचं असेल तर तो भाव पाहिजे.
एक सुंदर चारोळी सांगितली जाते या दुनियेत सध्या, ज्याला हायको असं म्हणतात. हल्ली देवळात जाऊन लोक दुकानात गेल्यासारखे वागतात. हल्ली देवळात जाऊन लोक दुकानात गेल्यासारखे वागतात. रुपया 2 रुपये टाकतात आणि काही ना काही मागतात. तो काय दुकानदार आहे का? त्याला तुमच्या कसलीच गरज नाही हो. त्याला लाखभर रुपयाची नोट पण सारखी आणि रुपया पण सारखाच आहे. मग तो काय बघतो? तो त्या ठेवणाऱ्याचा भाव बघतो. लक्षात घ्या. आणि मला सांगा, श्रीमंत आपण झालो त्याचीच कृपा असते खरं तर. पण आपल्याला वाटतं चला मी श्रीमंत झालो, माझं सगळं छान आहे, मग काय देवाला जाऊन हे देईन, देवाला जाऊन, किंवा एखादी त्याच्या कृपेने कला आली आपल्यामध्ये. समजा मला कीर्तन करता यायला लागलं आणि मला असं वाटायला लागलं मी कीर्तन करतो, याला असं वाटायला लागलं मला पेटी वाजवता येते. लक्षात घ्या, खरं असं वाटू नये. पण तेव्हा असा विचार करायचा असतो की खरंच मी ज्याला मी म्हणतो, म्हणजे या देहाला आपण मी म्हणतो, प्रत्येक जण आपल्या देहाला मी म्हणतो, पण हा मी किती दिवस त्याच्या मनात येतो पर्यंत. आता त्याच्या मनामध्ये आलं की हा जो मी समजतोय ना त्यातला मी काढून घेतो, म्हणजे चैतन्य मी काढून घेतो, तर उद्या लगेच बॉडी कधी हलवायची, कधी उचलायची याला लक्षात. मग त्याच्यावर एक सुंदर असं बंद सांगून ज्याच्या योगे चालसी बोलसी, ज्याच्या योगे चालसी बोलसी, त्याचा काही शोध करी. ज्याच्या योगे चालसी बोलसी, त्याचा काही शोध करी. केवळ जाईल वाया मनुजा, केवळ जाईल वाया मनुजा, त्याचा काही शोध करी. त्याचा योगे चालसी बोलसी, त्याचा योगे. साध्या शब्दात सांगून ठेवलंय, ज्याच्या योगे चालसी बोलसी त्याचा काही शोध करी. गर्व करू नकोस, मी हे करतो, मी ते करतो, मी ते करतो, मी करतो म्हणून होतं नको. त्याची इच्छा म्हणून तू आहेस. ज्याच्या योगे चालसी. मला सांगा, आपण अगदी मराठीमध्ये पण काय म्हणतो, एखादा गेला की आपण काय म्हणतो, आता त्याच्यात राम राहिला नाही. म्हणजे त्याची जोपर्यंत इच्छा इथे राहावं, तुमच्यात राम असेल तोपर्यंत लोक तुम्हाला विचारतील. म्हणून ज्याच्या योगे चालसी बोलसी त्याचा काही शोध कर आणि त्याच्यासाठी काहीतरी कर, नाहीतर वय वाया जाते. नुसतं एक एक दिवस झाला की वय वाढतंय आणि ते वाया जातंय. मग मनामध्ये बोध झाला पाहिजे. काय बोध झाला पाहिजे की ज्याच्या कृपेने मी आहे ना त्याची भक्ती मला करायची आणि मनामध्ये तो भाव असला पाहिजे. भावाशिवाय फुकट आहे लक्षात ठेवा. काहीही करता येईल पण भाव नसेल तर त्याची किंमत शून्य आहे. सोन्याचा पुतळा बनवता येईल अगदी हुबेहूब एखाद्या माणसासारखा. कोट्याधीश माणूस असेल एखादा आणि त्यांनी ठरवलं की माझ्या सारखा मी सोन्याचा पुतळा बनवेल तर त्याला ते शक्य होईल. पण तो पुतळा चालेल बोलेल का? नाही चालणार बोलणार, कारण त्याच्यात चैतन्य नाही आहे आणि ते चैतन्य द्यायची ताकद फक्त रामामध्ये आहे. जोपर्यंत तुमच्यामध्ये राम आहे तोपर्यंतच तुम्ही आहात आणि हा भाव सतत मनात ठेवून आपलं आयुष्यभराचं वागणं हे झालं पाहिजे. आणि ते होत नसेल तर कुठेतरी आमचं काहीतरी चुकतंय एवढं लक्षात. आणि ते चुकू नये म्हणून आपल्या मनातली भगवंताप्रती असणारी भक्ती बळकट करा. हे मी तुम्हाला मुद्दाम सांगतोय की तुम्ही हे करता आहात. प्रत्येक कृतीमध्ये तुमच्या मनामध्ये भक्ती दिसली पाहिजे. परवा मी मुद्दाम इथून जात होतो, मी खरंच सांगतो, आणि तेव्हा रस्त्यावरती रांगोळ्या काढण्याचं काम चाललं होतं. अनेक बायका रांगोळ्या काढत होत्या. इथून चालत जातो रोज
प्रत्येकीच्या बॉडी लँग्वेज मध्ये मला जो उत्साह दिसला ना तो आखण्यासारखा आहे. इथे मी काढणार नाही, तिथे मी काढणार नाही, मीच का करू, तिने काढलं तर काय झालं, मीच सगळं करायचं का, यातली कोणतीही कृती कुणाच्याही बॉडी लँग्वेज मध्ये नव्हती. लक्षात घ्या, मी रामांसाठी काहीतरी करते, काय गरज आहे रस्ता रंगवायची. पळती गोष्ट करत असताना, पताका लावत असताना, ही सजावट सगळी करत असताना आणि प्रत्येक गोष्ट करत असताना जर मनामध्ये तुमच्या मी रामांसाठी करतोय हा भाव असेल ना तर तो त्याच्यापर्यंत पोहोचतो. बाकी कोणी नाही बघितलं, कोणी कौतुक नाही केलं तरी चालेल. माणसाचं कौतुक महत्वाचं नाहीये, त्याला कळलं पाहिजे. त्याला कळलं की बा, आणि भगवंताला कळतं. सुशिक्षित माणूस जेव्हा पंढरपूरला जायला निघतो ना, त्याला विचारलं कुठे जातोय तर सुशिक्षित उत्तर देतो पंढरपूरला जातोय, कारण तो सुशिक्षित असतो. पण अडाण्याला विचारलं कुठे जातोय तर तो सांगतो माझ्या पांडुरंगाकडे जातो. लक्षात घ्या, कारण त्याच्या मनात भाव असतो आणि याच्या मनात मी पंढरपूरला जातोय हा गर्व असतो. भाव महत्वाचा आहे आणि भगवंताला भाव करतो. आणि नाथाने एका अभंगामध्ये सांगितलंय की कुठचाही भाव तुमच्या मनात उत्पन्न झाला तर त्याला कळतो. नवरा बायकोला किंवा बायको नवऱ्याला फसवू शकते, खोटं वागून किंवा खोटं, किती प्रेम होता तुमच्याबद्दल आणि तो घराबाहेर गेली पण कुठच्याही भगवंताला फसवता येत नाही. आणि भगवंत तुमच्या मनात जो भाव असेल त्याचं तसं फळ देतो. नाथाने सांगून ठेवलंय जो जो धरीसी भाव, जो जो धरीसी भाव तो देव, जो जो धरीसी भाव तो देव. याच्यामध्ये संदेह मानू नका, म्हणजे अविश्वास दाखवू नका. ये अति संदेह मानू नका, तो धरीसी भाव तो देव, जो धरीसी भाव तो देव. भावाची आवडी, आपल्या मनात कसली आवड पाहिजे तर भक्ती भावाची. एका जनार्दनी भावाची आवडी, मनोरथा कोणी, मनोरथा कोणी पुरवीत जे, जो जो धरीसी भाव तो देव, जो जो धरीसी भाव, जो जो धरीसी भाव, जो जो धरीसी भाव तो आपण जो भाव मनात धरू तो भगवंताला कळतो. एवढंच लक्षात ठेवा, कारण 12 वाजले. रामाच्या बाबतीत सगळ्यांनी बघितलं तर लक्षात येईल. रामायण अनेकांना माहिती आहे. प्रत्येकाने रामाप्रती भाव धरला होता, वेगवेगळा भाव. दशरथाने पुत्र म्हणून पुत्रभाव जपला, कौशल्याने मातृभाव जपला, लक्ष्मणाने बंधुभाव जपला, सीतेने पतिभाव जपला, हनुमंताने दास्यभाव जपला. प्रत्येकाने रामाच्या बाबतीत तो भाव जपला आणि म्हणून प्रत्येकालाच राम हवासा वाटतो. या दुनियेमध्ये असा एकही माणूस नाही ज्याला राम नकोसा वाटतो. तुमचं मोठं भाग्य आहे की तुम्ही तुमच्या इथे रामाचं मंदिर बांधलं. तर लक्षात घ्या, भगवंताच्या सगळ्या अवतारामध्ये हा सर्वश्रेष्ठ अवतार आहे.
असं सगळ्या शास्त्र पुराणाने सांगितलं, मी सांगतो असं नाही. रामावतार हा एक वैशिष्ट्यपूर्ण भगवंताचा अवतार आहे. भगवंताने अवतार खूप घेतले, त्या कामासाठी घेतले, पण रामावतार हा एक भगवंताचाच वैशिष्ट्यपूर्ण अवतार आहे. रामाबद्दल बोलायचं म्हटलं ना तर ते बोलणार आहे त्याच्याबद्दल खूप माहिती असणार आहे. त्यांना देखील महिना पुरत नाही. आणि खरंच सांगतो, जे मोठे वक्ते असतात, जो चांगला बोलतो त्याला असं वक्ता म्हणतात. आणि मोठ्या वक्त्याचा कसं मोठा वक्ता आहे असं ओळखायचं, त्याची खूण सांगतो आणि मग पूर्वरंगाला सांगतो. उभं राहिल्या रामाबद्दल असं होतं, लक्षात घ्या. उभं राहिल्यानंतर मोठ्या वक्त्याची खूण सांगतो. जो चांगला बोलणारा असतो त्या एखाद्या विषयावर बोलायला सुरुवात केल्यानंतर, म्हणजे आज रामनवमी आहे, रामाबद्दल बोलायला सुरुवात केल्यानंतर ज्याने खूप ऐकलेलं असतं, खूप वाचलेलं असतं, त्याच्या कानामध्ये प्रत्येक विचार यायला लागतो की मी रामाबद्दल काय सांगू. म्हणजे अगदी तुम्हाला पटेल अशा भाषेमध्ये सांगतो, दास संध्याकाळी आपल्या कानाशी गुणगुणतात की नाही, गुणगुण करतात की नाही, मी तुला जाऊ. रामाबद्दलचा प्रत्येक विचार इथे उभं राहिल्यानंतर माझ्या कानाशी गुणगुणतो, किंवा जे चांगले वक्ते असतात त्यांच्या कानाशी गुणगुणतो. क्षमा करा, मी माझ्याबद्दल बोललो, मला स्वतःला चांगलं म्हणून घ्यायचं नाहीये की अरे मला सांग. इतकं रामाबद्दल आहे, लक्षात घ्या. आणि मोठ्या वक्त्याला सुद्धा प्रश्न पडतो, 4 तास गेले तरी काय सांगू रामाबद्दल, हे सांगू का ते सांगू, ते सांगू का ते सांगू, कारण इतकं चांगलं आहे. खरं सांगायचा भाव तो लक्षात घ्या. रामाबद्दल कितीही सांगितलं, महिनाभर रोज एक तास सांगत बसलो ना तरी ते संपणार नाही, इतकं आहे. आणि म्हणून आपण एकच काम करू शकतो. आपली ती ताकद नाही हो, आपली ती शक्ती नाही, मग आपली कुवत काय आहे, मगाशी सांगितलं तसं, त्याची भक्ती. मग ती भक्त योग्य भावाने करा, तेवढं केलं तरी त्याला चालतं. तो नाही सांगत प्रत्येकाने माझ्याबद्दल बोला, माझी गाणी म्हणा, माझी रामायण, वेगवेगळी रामायण आपल्याकडे ती वाचा, नाही सांगत तो कुणाला. तो एकच सांगतो, तुम्हाला माझा भक्त व्हायचा आहे ना, मग तुम्ही काय करा, तुमच्या मनातला माझ्या भक्तीचा भाव आहे ना तेवढा जपा. नवे चोखोबाच्या भंगात काय सांगितलं, बळकट करा. किती बळकट करायचा. अनेक जण सांगतात बघा, दुनियेमध्ये आपण गप्पा मारत असतो, बोलत असतो, मी यांचा भक्त, मी त्याचा भक्त. तुमच्या इथे जर कोणी काही सांगत असेल, मी रामाचा भक्त, मी हनुमंताचा भक्त, बरोबर आहे, वाईट नाहीये ते, पण खरं सांगू का, ती पहिली पायरी आहे. मी रामाचा भक्त आहे ही पहिली पायरी आहे. आणि आपल्याला आयुष्यामध्ये जर कल्याण करून घ्यायचं असेल तर दुसऱ्या पायरीवर गेलं पाहिजे. दुसरी पायरी कुठची आहे, रामाला वाटलं पाहिजे हा माझा भक्त. लक्षात, मला काय वाटून उपयोग आहे. एक बदेशी उदाहरण देतो आणि थांबतो. माधुरी दीक्षित समजेल असं उदाहरण देतो. सगळ्यांना ती आवडते, अनेकांना विचारलं आवडतो पण माधुरी दीक्षित, काही उपयोग आहे का. तिला कोण आवडतो, श्रीराम आवडतो. कसं आहे, मी राम भक्त नको. त्याला वाटतंय का हा माझा भक्त आहे, म्हणजे तुला तिथे पोचायचं आहे. आणि तिथे पोचायचं असेल तर आपल्या अभंगाच्या पहिल्या ओळीमध्ये जे सांगितलं तेच सांगितलं गेलं पाहिजे की आपल्या मनातला भक्तीचा भाव बळकट करायचा. भगवंतापर्यंत पोचायचं असेल ना तर आपल्या मनातला भक्तीचा भाव बळकट करा. की चोखोबाने केला बघा. आपण अभंगाच्या सुरुवातीला बघितलं, चोखोबा केल्यानंतर विठ्ठलाला वाटलं त्यांनी माझ्याजवळ यावं. मग आपल्या प्रत्येकाबद्दल त्या रामाला असं वाटलं पाहिजे, तो माझा भक्त आहे आणि तो माझ्या जवळ आला पाहिजे. मग यासाठी तुम्हाला काय करता येईल, हीच गोष्ट करता येईल की आपल्या मनातला भाव जो आहे की नाही भक्तीचा, तो बलवान करा, बळकट करा. आणि त्याच्यासाठी जितकं काही रामांचं ऐकता येईल, वाचता येईल, करता येईल, नाम असू दे, जप असू दे, आरती असू दे, कीर्तन असू दे, प्रवचन असू दे, या गोष्टी जितक्या कराल तितका राम तुमच्या मनात नव्हे हृदयामध्ये वस्ती करायला लागेल. आणि ज्या दिवशी रामाने तुमच्या हृदयामध्ये वस्ती केली ना त्या दिवशी तुमची काळजी तुम्हाला करायची गरज नाही, तो करेल. आम्ही म्हणतो ना, तो राम आम्हाला देतो.
कधी देईल जेव्हा पूर्णत्वाने राम तुमच्या हृदयामध्ये भरला जाईल. आणि म्हणून प्रत्येकाने, मी फक्त पहिलीच ओळख भंगाची सांगितली बरं, पुढच्या कशाकडे गेलोच नाही, मी तर तेवढा वेळच नाही. मी फक्त एका तासामध्ये तुम्हाला अमृताचे आम्ही केला भाव बळे लक्षात घ्या, तो आमचा आम्ही बलवान करायचा आहे. एवढी एकच विनंती या अतिशय शुभ अशा दिवशी आणि तुमच्यासाठी 25व्या वर्षी, कारण हे इथे माझ्याकडे 25 कीर्तन असेल, 25 वर्ष झाले म्हटलं, मी हे तिसरंच करतोय. पण कोणी केलं याला महत्व नाही, तिथे माणसाला महत्व नाही. 25 वर्ष अखंड इथे कीर्तन होतोय, तो भाव महत्वाचा आहे. आणि तुम्ही देखील सगळ्यांनी भक्ती म्हणून काय करा, तुम्ही चांगलंच करता, सगळेजण कामं चांगलीच करताय, त्याच्याबद्दल म्हणणं नाही. फक्त ते करताना जपा काय ते मी सांगितलं, हे मी कुणासाठी करतोय, मला यांनी सांगितलं म्हणून करतोय हे नको. रामांची इच्छा आहे आज मी पूजा करावी, लक्षात घ्या. रामांची इच्छा आहे आज सतरंजा मी घालाव्या. हे जर मनात आलं ना तर ते काम वाटत नाही, मग ती भक्ती म्हणून होते आणि त्यांनी आपला भाव बळकट होतो. आणि तो केला ना तर भगवंत कधीही आपल्यासाठी येतो. मूळभंगामध्ये ते सांगितलंय, ते एकदा म्हणतो आणि मग उत्तर रंगाच्या कथेकडे वळूया.